आणि नमस्कार तुम्हाला सगळ्यांना. कसे आहेत? फर्स्ट क्लास. माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. माझा अवतार इग्नोर करा, कारण मी ऑफिसचं काम करतो आणि मी जेवायला बसलोय आणि मी व्लॉग थांबा एक मिनिट, कशात अटकलं. मी व्लॉग ह्यासाठी स्टार्ट केलेला कारण की तुम्ही जो लास्ट व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये कृतिकाने सांगितलं की ती कोंबडी वडे आणि चिकन मॅच नाही करत, कोंबडी वडे आणि मटण ते बनवले तिने आज. तर माझ्या डिशमध्ये काय मी तुम्हाला दाखवतो बा. तर इथे आहेत, मी जास्त नाही घेतलेत, दोनच घेतलेत. हे चिकन, राईस आणि कांदा आणि लिंबू. तर हे असं काहीतरी बनवलं आहे आणि ती आता काय बोलत तिला क्लाउड किचन सुरू करते. तर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर नक्कीच देऊ शकता. झोमॅटोवर देऊ शकता, तुम्ही डायरेक्ट देऊ शकता झोमॅटोवर. काय काय हां देऊ शकता. चला ठीक आहे, झोमॅटोवर ऑर्डर द्या. बदलापूर अंबरनाथवाले. काय की नाव काय तुमच्या झोमॅटोमधलं? मालवणी कुझिन. मालवणी कुझिन. चला आम्ही जेवून भेटतो तुम्हाला परत. तोंड फुगून बसली बघ कशी. तर मी ऍक्च्युली कॅमेरा सेट करत होतो. नमस्कार, माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. मी दिसतोय की नाही मला माहिती नाही, कारण कॅमेरा असा बॅक कॅमेराने शूट करतोय. थोडा कॅमेरा हा आता दिसत असेल. हा तुम्ही दुपारी ते बघितलं ना, कोंबडी वडे आणि आपले काय बोलतात त्याला, चिकन. तर आता मी गोष्ट कोकणातला व्हिडिओ बघवतो. तर त्याच्यामध्ये तो स्टिकर लावत होता. ते त्यांनी म्हणजे ते पण तो पण मसाला विकतो ना. मसाला म्हणजे ऍक्च्युली तो एकदम कोकण प्रोडक्ट्सचे अजून ऍडिशन त्यांनी ऍड केलेले आहे त्याच्यामध्ये. ते बिग शॉट, शार्क टँक. आम्ही छोटे शार्क. आम्ही कुठले मासे? मांदेली. सध्या मांदेली आहे. ते मोठे शार्क आहे. ठीक आहे ना, आपण सुरुवात केली यार, हळूहळू आपण पण होऊन जाईल. आम्ही इतना फेमस तर हुआ नाही मैं जेव्हा होऊ तेव्हा. तर त्याच्यामध्ये एक गोष्ट आठवली ज्याच्यावर माझं आणि कृतिकाचं खूप गावी भांडण झालं होतं. ते तुम्ही जर व्हिडिओ त्याचा बघितला असेल ना तर गावी भांडण नव्हतं, मी तर कधीच भांडली नाही ती. आणि ते त्या गोष्टी मला 10 वेळा भांडून झाली ती. पण आता पण तेव्हा जेव्हा तो डायलॉग त्यांनी मारला तेव्हा अजून भडकली. ऍक्च्युली जे आपले कोंबडी वडे आहेत ना त्याच्यामध्ये होलवाला फोटो टाकलेला, म्हणजे होल टाकला. तर त्याच्या आईने सांगितलं होलवाले फोटो कशाला आणले असतात. ते सेम माझ्या गावी काकीने हिला डायलॉग मारला, आमच्याकडे होलवाले नाही करत. तर त्याच्यावर खूप म्हणजे काय माहिती ते हा मी असंच बोललेलं, ते होलवाले नाही बनत का आपल्याकडे. तर त्याच्यावर झालं होतं. तर ते जर तुम्हाला हा जोक नाही समजला तर तुम्ही माझं थोडं मागचे व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये मी कळेल. होलवाले जे नॉर्मली कोंबडी वडे असतात ते नॉर्मली चिपळूण साईडला, मी एखाद जागेवर अजून पण बघितलं चिपळूण साईडला, आणि चिपळूणच्या थोडंसं म्हणजे आपलं रत्नागिरीच्या थोडं पुढे जा, म्हणजे तळ कोकणात जा, रत्नागिरी पर्यंत पण तसेच असतात. हे सिंधुदुर्गच्या त्याच्यामुळे सॉरी पण एकदम लास्ट एंड स्टार्ट, त्याच्यामुळे काय तोंडाला चिकटलेले त्याच्यामुळे त्यांना नाही असं काय नाहीये. पहिली गोष्ट तर असं काय नाही तिकडे म्हणजे त्यामुळे काय आहे की भोकवाले वडे नाही करत तिकडे. भोकाचे वडे करत नाहीत तिकडे. ती एवढे एग्रेशननी बोलते ना, आतून तिला भरपूर काय बोलायचं पण ती बोलू नाही, असं काहीच नाही. पॉइंट नाही भरपूर काय. आता ती व्हिडिओ बोलताना भडकली माहिती का, हा यांना असंच पाहिजे, त्यांना असंच पाहिजे, त्यांना असंच. कारण मी भडकण्याचं रिझन हे आहे की मी नॉर्मल राहिली असती, जर नॉर्मल असता ना त्या गोष्टीवरून तर नॉर्मल राहिली असती. पण ह्याचा जो शहाणपणा असतो ना, याच्या माझ्यामुळे माझं हे जे पण काय आहे जहाल रूप ते तुम्ही बघताय. काय जहाल फार रिझन नाहीये. बाकी आज कोंबडी वडे मस्त झाले होते आणि चिकन पण मस्त झालेलं. झोमॅटोचं जे आहे ना ते मी जस्ट असं ब्लफ केलं होता, तुम्ही म्हणजे सिरियसली नका घेऊन. ते झोमॅटोचं असं काही सुरू नाही केलंय, मी मस्करीमध्ये बोललो. ती असं प्लॅन करते, ठीक आहे, असं झालं नाही.
अजून काही सुरुवात नाही केली ते मी फक्त असं काहीच सुरुवात नाही केली. प्लॅन म्हणजे प्लॅन पण नाही ऍक्च्युली असं डोक्यात आलं माझ्या आणि ते त्याने बोलून टाकलं. हा मी असं बोललो की बोलून टाकतो ना जाऊन देणं कशाला, तर तेच असं माझ्या मनात आलेलं. आणि हो आता ते तुम्ही जो मागचा व्हिडिओ बघितला आता मी बसूनच बोलतोय कारण की मी तुम्हाला पिंकी प्रॉमिस दिलेला की मी रोज 10 मिनिटाचा तरी व्हिडिओ. पिंकी प्रॉमिस बघितलं की मला त्या अवनी ओवी आणि तर मला आता आठवलं की यार मी पिंकी प्रॉमिस दिला आणि मी ब्लॉगच नाही केला. त्या शरद काकांना देतात म्हणून शरद काका तुम्हाला देतात पिंकी प्रॉमिस. तर ऍक्च्युली मी तुम्हाला एक मला गोष्ट ऍक्च्युली शेअरच करायची होती. तुम्ही जो मागचा व्हिडिओ बघितला ज्याच्यामध्ये मम्मीनी सवाशनी बरोबर ना यार सुवासनी सॉरी यार बरोबर सवासनी पण ते हा जे पण ते घरी उपास होता म्हणजे उपास काय होता उपास होता ना पूजा होती त्याच्यासाठी मम्मीने बोलवलं. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. माझी मम्मी म्हणजे यात्रेला जा म्हणजे तिला देवदर्शन करणं खूप आवडतं. ती बऱ्याच वेळ गेली आणि ह्या टायमाला तर ती कुठे कुठे कोल्हापूरला बऱ्याच जागेवरती गेली. कुठे कुठे गेली तुला माहिती? मी तेच आठवते तुळजाभवानीला गेली कर्नाटकला यल्लम्मा देवीच्या यात्रेसाठी गेल्या होत्या. तर तिकडे जाऊन ती आता कसं आहे माहितीये का बघा मी सिम्पल सांगू म्हणजे बस जनरली आम्हाला झाले 5 वर्ष ठीक आहे. तर 5 वर्षामध्ये काय आमच्याकडे सगळीकडे तेच चालले कधी मग तुम्हाला कधी होणार. तर त्याच्यामध्ये ती मम्मी तिथे यात्रेला जाऊन ती देवीलाच बोलली की मी नेक्स्ट मी जेव्हा येईल डायरेक्ट नातूला घेऊन येईल बोलली. तर ती एवढी फुल फ्लेज देवीला बोलली की असं आता बघू मला माहिती नाही काय. मी मम्मीला बोलतो तू काय कशाला वय म्हणजे काय नाही असं नाहीये त्यांनी पर्पजली नाही केलं. त्या मला बोलल्या की मी तिथे गेली गाभाऱ्यात आणि त्यांच्या मनात आलं त्याच वेळेस आलं आणि म्हणून त्यांनी बोलल्या आणि म्हणून येऊन केलं. म्हणजे त्यांचं असं काही ठरलं नव्हतं की जाऊन मी बोलणार आहे असं त्या मला बोलल्या पण त्या दिवशी की माझं असं काही ठरलं नव्हतं पण मी गेली आणि मला अचानक बोलले असं बोललं का मी बोलून गेली मला माहिती नाही का. कधी बोलली? पुढच्या वर्षी काय कधी येणार बोलली? पुढच्या वर्षी पूजा करणार ते बोलून. हा म्हणजे त्याच्यासाठी केलं. हा मग हे जे केलं ना सगळं कार्यक्रम माझ्या मम्मीने पूजा तो कार्यक्रम त्याच्यामुळेच केला. बाकी ह्याच्यासाठी म्हणजे माझ्याकडे ना एक खूप म्हणजे काय बोलतो ना हार्ट टचिंग स्टोरी आहे. पण ती मी सांगू की नको असं होतं मला. कधी सोशल मीडियावर बोलू की नको बोलू का असं वाटतं मला. कधी कसं वाटतं. पण स्टोरी आहे जी मी सांगितलेली शरदला इन्स्पिरेशनल स्टोरी आहे. इन्स्पिरेशनल नाही ऍक्च्युली. हे बघा मी आता जे पण मॅरिड कपल आहेत ज्यांना 2 वर्ष 3 वर्ष किंवा म्हणजे जास्त वर्ष आली असतील तर त्याच्या घरी ऑब्व्हियसली सगळीकडे हेच असतं ना की यार एक तरी झाला पाहिजे पाळणा हल्ला पाहिजे सॉरी असं काहीतरी ते प्रेशरायझेशन होतं ना भरपूर काही की नाही भाई झालाच पाहिजे. हा अजूनपर्यंत माझ्या फॅमिली कधी मला प्रेशराईज नाही केलं नाही. अजूनपर्यंत कोणीच प्रेशराईज नाही आम्हाला केलंय. पण आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता हे कसं सांगायचं आहे म्हणजे मी सांगू की नको असं झालं पण सांगतो चला. हा एक गोष्ट आम्ही अशी वाचली होती आणि ती मी त्याला शेअर केली होती. सांगा काय. मी वेगळं सांगणार आहे ती वेगळं सांगणार आहे. ऍक्च्युली असंच आहे माहिती का मी काय वेगळं सांगतो. तू सांग मग तुझी स्टोरी पहिले सांग. माझी स्टोरी कशाला सांगू तुझी सांगायची. जाऊ दे मग आता स्टोरी कोणच सांगत नाही. जाऊ दे ही पण नाही सांगत मी पण नाही सांगत. प्रॉमिस तर 10 मिनिटं झाली असतील बंद करेल. नाही मी सांगतो बघा. आता ही मला ओरडणार आहे त्याच्यासाठी की हे मला शेअर नव्हतं करायचं पण मी आता शेअर करतो. 2019 मध्ये जेव्हा पहिला लॉकडाऊन लागला होता ना पहिला फर्स्ट लॉकडाऊन लागला होता तेव्हा सगळे कृतिकेच्या कमेंटच्या खाली मेसेज करायचे ताई प्रेग्नेंट आहेस का तू ताई तू प्रेग्नेंट आहेस का ताई तू प्रेग्नेंट आहे का ताई तू प्रेग्नेंट आहे का. तर मी ऍक्च्युली बऱ्याच जणांना हार्ट असं लिहिला होता म्हणजे हार्ट टाकला होता पण मी असं कधी म्हणजे असं सांगत नाही ना. तर त्या टायमाला अरे म्हणजे होतं पण ते नाही राहिलं काय ते बोलतात आमचं फर्स्ट वाला तर ते नाही राहिलं. तर हे सांगायचं होतं म्हणजे बऱ्याच जण असं आहे ना की तुम्हाला 5 वर्ष आले तुम्हाला होत नाही का. तर असं काही नाही आम्हाला फर्स्ट टाइम झालं होतं पण अनफॉर्च्युनेटली ते बोलतात नाही राहिलं. तर आफ्टर दॅट आम्ही काय एवढं आम्ही स्वतः पण मनावरती एवढं काही सिरियसली घेतलं नाही. आणि आता कुठेतरी असं वाटतं ठीक आहे 5 वर्ष आम्ही एन्जॉय केली आणि बऱ्याच जण म्हणजे माझे जेवढे पण फ्रेंड्स अँड फॅमिली सर्कलमध्ये आफ्टर 5 इयर्स बऱ्याच जण बेबी झाले.
तर होतं ना, आता काही काही गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात, काही गोष्टी देवाच्या हातामध्ये असतात. आता माझी मम्मी बोलूनच गेली तर लेट्स सी, आता बोलली आहे तर तिच्या मनात आलं की बोलली ना ती मला की नातूलाच घेऊन येईन बोलली, तर बघू आता नातूला घेऊन येणार तर मग ती जर बोलली तर मग शॉर्ट होईलच असं मला वाटतं. बाकी हेच सांगायचं होतं. माझी स्टोरी वेगळी होती, म्हणजे हिला मी सांगितलं ऍक्च्युली हे गोष्ट मी सांगत का नाही होती का, मी लॉकडाऊन मध्ये ना मी व्हिडिओ पण केला होता जो माझा प्रेग्नन्सी किटची जी किट येते ना त्याचा ऍक्च्युली व्हिडिओ माझ्या अजून पण फोनमध्ये, पण मी तो शेअर नाही करणार कारण तो मला असं वाटलेलं की मी आता ही पूर्ण जर्नी शूट करेन प्रेग्नन्सी पासून, ती किट पासून, पण ती किट पर्यंत पोहोचलीच नाही, म्हणजे पुढपर्यंत गेलीच नाही. ती आता इमोशनल झाली बोलता ऍक्च्युली ती सांगणार नव्हती पण मी सांगून टाकलं. म्हणजे माझ्या हे ऍक्च्युली खूप टाइमापासून म्हणत होतं की मी शेअर करू, कारण मी शेअर नव्हतं केलंय. असं वाटलंय तुम्ही फॅमिली आहे, तुम्हाला एवढं सगळं फॅमिली बोलताना मी तुम्हाला हे सांगितलंच नाही. आणि बरेच जण बोलतात तुम्ही प्लॅन का नाही करत, प्लॅन करा, असं काय नाही. तेव्हा तर 2009 फर्स्ट लॉकडाऊन 19 मध्येच होतं ना, 19 आमचं लग्नच झालं होतं ऍक्च्युली, लग्न झाल्यानंतरच लॉकडाऊन लागलेलं. तर तेव्हाच असं, आणि आम्हाला पण खरंच नव्हतं माहिती, आम्ही तेव्हा बोईसरला होतो, आम्हाला पण नव्हतं माहिती. जेव्हा हिनी सोनोग्राफी केली तेव्हा मला कळालेलं. त्याच्यानंतर हळूहळू ठीक आहे, आता ते नाही बोलत, नाही तर आम्हाला रडायला येणार ऍक्च्युली. म्हणजे थोडस ऍक्च्युली ते मी खूप म्हणजे मागे टाकला होता तो विषय, असं ठरवलेलं की मी पुन्हा तो विषय काढणार नाही, आणि मला माहिती नव्हतं की हे बोलणार, त्याच्यामुळे मी एकदम शॉक झाली आणि हसण्यावारी नेलं. पण मी ऍक्च्युली ते म्हणजे पेज असं बंद केलं होतं, म्हणजे क्लोज करून टाकलेलं की नाही हा विषय पुन्हा काढायचा नाही. मला माहिती नाही की आता काय सांगितलं नाही. पण असं बरेच जण माझे फ्रेंड्स पण बोलतात अरे यार 5 साल हो गया अभी कब प्लॅन करेगा, कब प्लॅन. अब मेरे को ही मालूम है मेरे साथ क्या हुआ, वो किसको क्या, म्हणजे कोणाला सांगायचं, कोणाला सांग, हे फक्त मी मम्मीला सांगितलं होतं, माझ्या मम्मीला आणि कृतिकाच्या मम्मीला माहिती, बाकी बऱ्याच जणांना नाही माहितीये. तर आज मी सोशल मीडियावर सांगून पण टाकलं तर सगळ्यांनाच माहिती म्हटलं, तर सगळेच म्हणजे माझ्या फॅमिली रिलेटिव्ह पण सगळे बघतीलच व्हिडिओ. तर झालं, मला हे सांगायचं होतं खूप दिवसापासून. हा ते गुड न्यूज देणार होतो यार, पण आता देवाच्या नाहीतर मी पप्पा 2021 झालं असतं ना, 20 झालं असतं, 20 मध्ये पप्पा झालो असतो. आता लेट्स सी, आता म्हणजे असं नाही, मी आय एम फुल पॉझिटिव्ह आहे मी की आता पण लवकरच होईल, आय होप सो. ठीक आहे, हे जास्त बेबी प्लॅनिंग मला खूप जास्त आलं. बघा आता कसं आहे, मला जायचं होतं अस्मीच्या बर्थडेसाठी, पण ते जाता नाही आला. तर आता अस्मीनी मला आज पण फोन केला होता की आज तिने मला 2 दिवसापासून सांगितलेलं, ही मी गोष्ट शरदला सांगितलेली की आम्ही असं म्हणजे बुधवारी आजच जाण्याचा प्लॅन करणार होतो, म्हणजे मंगळवारी शरदची बैठक असते. तर ती मला परवापासूनच बोलत होती की ती झाली का तुम्ही बुधवारी या म्हणून. तर तिला मी नाही सांगितलं कारण माझी बरीचशी जरा कामं होती आणि 4-5 कुरिअर पण करायचे होते हे मसाल्याचे, मला जाता नाही आलं. तर आता शुक्रवारी जर जाण्याचं बघितलं तर शरदची पहिली सॅटर्डे संडे सुट्टी होती, पण ती कॅन्सल होऊन त्याची संडे मंडे सुट्टी झाली. कॅन्सल नाही झाली, कॅन्सल म्हणजे ती हे झाली, संडे मंडे झाली, शफल झाली. तर मी त्यामुळे आता फ्रायडेचा पण प्लॅन वाटत नाही, तर संडेला जाऊ. फ्रायडेला गेलो तर लगेच मग सॅटर्डेला येणार, नाही काम झाल्यावर का सॅटर्डे काम करणार तिकडे. अजून तो प्लॅन ऑन नाही, पण मी ह्या वीकला जाणार, कारण की मी ती कृतिकाला बोललेली अरे शरद का केक आणणार माझ्यासाठी, आणि तिला म्हणजे मी लास्ट टाइम ती माझ्या कारमध्ये कधी बसली नव्हती, तर ती लास्ट टाइम बोईसरला कारमध्ये बसली, ती आणि अस्मी, ती आणि अवनी. तर तिने गाणं लावलेलं काली बिंदी, तर ती सारखं ती बोलते की मला तुम्ही आता रेड कलरची कार घेऊन या आणि त्याच्यामध्ये फ्लावर लावा, ब्लॅक कलरची कार आणि रेड फ्लावर काहीतरी कॉम्बिनेशन. आता तिला एवढी मोठी गाडी तर मी घेऊ नाही शकत, पण ती मोठीच बोलल्या, थोडीची मोठी आणि थोडीची छोटी, जास्त पण छोटी नाही. मग तिला तर हे विचार ड्रायव्हर कोण पाहिजे तुला, ड्रायव्हर पण ती मलाच ठेवली, बोलली काकाच ड्रायव्हर राहा, तुम्हीच राहा ड्रायव्हर. तर आता खूप लवकर आम्ही तिकडे जाऊ. मग तसंही आज ताईचा व्हिडिओ आलेला अवनीस गजाली चॅनलवरती, तर तुम्ही बघितला असेल. तुम्ही बऱ्याच जणांनी विचारलं ना की अस्मीचा आणि अवनीचा व्हिडिओ का नाही, तर ते तिघांची तब्येत बरी नव्हती, तिघांची तब्येत, तर त्याच्यामुळे त्यांचे व्हिडिओ नव्हते.
आता थोडेसे ठीक आहेत, तर मग ते आता सुरू करतील. माझ्या मनाने त्यांनी तर केलेच पाहिजे व्हिडिओ, कारण त्यांच्याकडे फुल कंटेंट त्याच्या घरामध्येच कंटेंट आहे एवढा. त्याच्यामध्ये मी मध्ये विचार पण केला, एक जो मधला कंटेंट ना अस्मी, तिला मी घेणारच होतो, म्हणजे अडॉप्शन लेटर पर्यंत आमचं झालंय, म्हणजे खरंच आपण. पण ती ना कधी तिच्या आई वडील ती कधी गद्दारी करेल सांगू नाही शकत. म्हणजे माझा समीर जिजून बरोबर आणि ताई बरोबर ऑलरेडी डील झालाय की मी अस्मीला अडॉप्ट करणार आहे, अस्मी माझ्याकडे असणार आहे, बाकी विवान आणि अवनी तुम्ही ठेवा. अस्मी आणि माझा ना ते म्हणजे माझे थोडेसे तिने म्हणजे बरेच गुण तिच्यामध्ये आहे माझे. आणि म्हणूनच ती राहत पण नाही, म्हणजे अशी कंटिन्यू नाही, काय फिसकटलं ना दोघांचं की मग त्यांची डील कॅन्सल पण होऊन जाते. असं पण आहे माझं. लास्ट टाइम झाली होती, आता लास्ट टाइम पोझिशन आली ती कपडे पॅक, मी जेव्हा गाडी ऑन केली ना, मी येते मी चालली शरद काकांबरोबर, असं झालं पण होतं डील. मग नंतर काहीतरी झालं फिसकटलं, असं काही नाही. मी तिला नाही घेऊन येणार आहे, बाकी तिच्या मम्मी पप्पांबरोबर राहून दे, आता माझी जिंदगी ती एकदम हे करून टाकेल. चला, याच नोटवरती हा छोटासा व्लॉग, बराच 10 मिनिटाचा पिंकी प्रॉमिस होता, मोठा झाला पिंकी प्रॉमिस माझा ऍक्च्युली आज. असं आहे, पिंकी प्रॉमिससाठी नाही, म्हणजे मला हा खरंच सांगायचं होतं की तुम्ही बरेच जण विचारता ना बेबी कधी होणार बेबी, मतलब हे मला सांगायचं होतं की समजलं ना तुम्हाला, बस आता बाकी काही नाही. याच नोटवरती हा व्लॉग इथे मी संपवतो. थँक्यू सो मच, बाय बाय.